जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन, अध्याय 8. आणि ओवी क्रमांक 248. इथपर्यंत आपला अभ्यास मागच्या आला होता. 238 ते 248 असा आपण अभ्यास मागच्याला केला. त्याच्यामध्ये दोन श्लोक येऊन गेले भगवद्गीतेतले, 26 क्रमांकाचा आणि 27 क्रमांकाचा. थोडीशी उजळणी म्हणजे आपल्याला विषय प्रवेशासाठी मदत होते. नेहमीचा मुद्दा आपला. शुक्ल कृष्णे गती हेते जगत शाश्वते मते, हा जो श्लोक आहे 26 क्रमांकाचा, की भगवंत सांगतायत की एक शुक्ल मार्ग, की जो प्रकाशमय आहे, आणि एक कृष्ण मार्ग, जो अज्ञानांधकारमय आहे. असे जगाचे दोन अनादी मार्ग आहेत असं आपण शिकलो 26 क्रमांकाच्या श्लोकामध्ये. अनादी मार्ग याचा आपण विचार केला. आपण असं थोडक्यात पुन्हा एकदा उजळणी करूया की या देहाच्या पतनानंतर ज्या जीवाला, ज्या जीवाला म्हणूया प्राणांना उत्क्रमण आहे, ज्या जीवाच्या प्राणांना उत्क्रमण आहे. उत्क्रमण आहे, साध्या भाषेत बोलूया, जाणं येणं आहे. बहुतांश जीव, बहुतांश या व्याख्येत बसत असल्यामुळे हे अनादी मार्ग भगवंत म्हणतात आहे. जगाचे हे दोन मार्ग अनादी आहेत. तिसरा एक असतो पण त्याला मार्ग म्हणतच नाही, कारण तिथे जाणं येणं नाही. आपण त्याचा विचार केलेला आहे. कारण तो जो ज्ञानयोगी असतो त्याच्या प्राणांना उत्क्रमण नाही असं बृहदारण्यक उपनिषद सुद्धा आपल्याला सांगतं. त्याचा विचार इथे नाही आहे. इथे विचार कोणाचा आहे? या दोन पैकी एका मार्गाने जावंच लागतं, अनादी आहे. आणि एका मार्गाने तो ध्यानयोगी जातो, जन्म अभावरूप मोक्षाला जातो, ज्याला प्रकाशमय शुक्ल मार्ग म्हटलाय. आणि दुसरा सकाम कर्म करणारा, सकाम उपासना करणारा म्हणूया, एकदेशी उपासना करणारा म्हणूया. तो एकदेशी उपासना करणारा पहिल्या मार्गातला खरं, कारण क्रममुक्तीचा मार्ग आहे तो. आणि हा जो दुसरा आहे, हा सकाम करणारा किंवा अत्यंत म्हणजे निष्काम कर्म, निष्काम उपासना, परमार्थ, अध्यात्म, सद्गुरू, सत्शिष्य, नामस्मरण, ध्यान, पूजा, या असल्या गोष्टींचा काहीही संबंध नसलेला. आलं असेल लक्षात आता. बहुतांश लोक याच्यात बसतात. त्यांच्यासाठी कोणता मार्ग ठेवलेला आहे? दुसरा जो मार्ग आहे, कृष्ण मार्ग म्हटलाय त्याला. धूम्रमार्ग, अज्ञान अंधकारमय असा तो मार्ग. कारण अखंड ते या जन्ममरणाच्या चक्रामध्ये तो जीव सापडतो. परमपूज्य काकांनी गीता दीपस्तंभमध्ये म्हटल्याप्रमाणे हे सगळं श्रद्धेवरती आधारलेलं आहे. श्रद्धा हाच त्याचा आधार आहे. याचं कारण मृत्यूनंतरची गती, कालचक्र जाणणारे फार कमी असतात. या अध्यायाचाच आपण याचा अभ्यास केला होता ब्रह्मलोकापर्यंत. त्यामुळे आपल्या सर्वांसाठी काय आहे? हा श्रद्धेचाच विषय आहे. भगवंत सांगतात आहेत भगवद्गीतेमध्ये, संपलं. प्रत्यक्ष भगवंत सांगतात आहे, त्यामुळे ते तसं असलंच पाहिजे. कारण त्या मार्गाने जाणारा पुन्हा सांगायला येतो का?
किंवा आपल्याला तरी स्मरण आहे का आल्यानंतर मागच्या जन्माचं? सुदैवाने नाही आहे. काय म्हणालो मी? सुदैवाने. कारण ह्या जन्मातल्या स्मृती आपल्याला सांभाळत नाही, सुधरत नाहीत, एवढा त्रास देतात. सगळ्या जन्मातली स्मृती असत्या तर काय झालं असतं आपलं? कल्पना करू शकतो. उपकार फार मोठे भगवंताचे, हे आपल्याला आठवत नाही. असो. मुद्दा हा की माऊली म्हणते की सन्मार्ग कोणता, असन्मार्ग कोणता, हे तू सगळं ओळखावंस अर्जुना. आणि महत्वाचं हे आहे की मृत्यूनंतर प्राप्त होणारी जी मुक्ती, ज्याला क्रममुक्ती असं म्हटलेलं आहे, ज्याला अर्चिरादी मार्ग म्हटलेला आहे, आचार्यांच्या व्याख्येप्रमाणे अर्थातच. माऊलींनी त्याचा सायुज्य मुक्तीचा अर्थ केलाय, आपण बघितला. तर त्याच्यामध्ये मृत्यूच्या क्षणी तो क्षण जर गाठता आला तर अर्चिरादी मार्गाची शाश्वती आहे. पण तो गाठता येईलच याची शाश्वती नाही. आणि म्हणून पुढे 27 क्रमांकाचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये नैते श्रुती पार्थ जानन योगी मुह्यती कश्चन, की दोन मार्ग जाणणारा कोणताही ज्ञानयोगी व्यामोहाला प्राप्त होत नाही. म्हणून हे पृथा पुत्र अर्जुना, तू सर्व कालामध्ये ज्ञानयोग युक्त हो. आपल्या शुद्ध मराठीत बोलायचं तर चान्स कशाला घ्यायचा, असं म्हणतो ना आपण, चान्स कशाला घ्यायचा व्यवहारात. तसे मृत्यूनंतरची मला ती गती मिळेलच, हा चान्स कशाला घ्यायचा. हेची देही, हेची डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा, हे ध्येय आपल्यासमोर सद्गुरू, संत, शास्त्र सातत्याने ठेवत आहे. याच जन्मात, याच देहामध्ये जिवंतपणी, साध्या भाषेत बोलूया, जिवंतपणी. म्हणून तर मग विवेक सिंधुकार विचारतात की तरी वैराग्याच्या तातवेळा का सिणावे. असं जर असेल तर मग वैराग्याची भीती का वाटावी, वैराग्य नकोसं का वाटावं, का म्हणून विषयांच्या मागे आपण अखंड लागावं. कारण मरणांतरी मुक्ती ये विषयी कव्हण उपपत्ती, कोणी सांगितलं? शुद्ध मराठीत पुन्हा काय गॅरंटी आहे? त्यामुळे ऐसिये आक्षेपिये, ऐसे ऐसे आक्षेपी पाये सेविजेती निजगुरूंचे. सद्गुरूंचे, सद्गुरूंची सेवा, शास्त्राची, संतांची सेवा त्यासाठी करायची, असं मुकुंदराज म्हणतात, विवेक सिंधुकार. आणि असा जो ज्ञानी असतो, असा म्हणजे कसा? पुन्हा एकदा, याच देहामध्ये ज्यांनी ज्ञान प्राप्त करून घेतलेलं असतं, असा आत्मज्ञानी, असा जीवनमुक्त, त्याचं वर्णन करताना माऊली 248 क्रमांकाच्या ओवीत म्हणते, जिथपर्यंत आपण मागच्या वेळेला आलो होतो, अतिशय प्रतिमोवी आहे. तरी आता देह असो अथवा जावो, आम्ही तो केवळ वस्तूची आहो, का जे दोरी सर्पत्व व्हावो दोराची कडून. प्रश्न विचारलेला आहे की हे सर्प, त्या सर्पाचा भास, मग ती दोरी, हा व्यवहार सगळा माझा आहे, दोरीचा थोडीच आहे. दोरीला काय कळ, दोरीला विचाराल तर ती म्हणेल काय सर्प काय, आणि काय काय बोलता आहात तुम्ही, मी दोरी दोरी तशीच आहे, दोरी रूपाने. तसं हा जो ज्ञानी पुरुष आहे तो ब्रह्मवस्तूशी एकरूप झालेला असल्यामुळे हा आत्मज्ञानी, जीवनमुक्त, असं वेगवेगळी नावं आपण त्याला वापरतो आहोत. तो देहाला काय समजतो? मिथ्या समजतो, आणि म्हणून तो देहात असूनही परमार्थतः विदेहच असतो. फार महत्वाचं वाक्य आहे. प्रत्यक्ष विदेहमुक्ती देहपतनानंतर जी लाभते त्याला म्हणतात, कारण तिथे आता देह नाही. पण परमार्थतः विचार केला तर देह असतानाच तो विदेहमुक्तच आहे, तसा विचार केला तर. कारण आता तो स्वतःला देह समजतच नाही, आणि मी स्वतःला देह समजतो. त्याला काय म्हणायचं? देहबुद्धी.
आणि होतं आपलं परमार्थामध्ये साधना करताना कमी होते देहबुद्धी, नाही असं नाही. पण देहबुद्धीचा एक या दृष्टीने निकष म्हणून सुद्धा आपल्याला विचार करता येईल की जोपर्यंत माझं अस्तित्व या देहाशी निगडीत आहे असं मला वाटतंय, तोपर्यंत माझी देहबुद्धी निःशेष गेलेली नाही, असा त्याचा अर्थ आहे. छान निकष ह्याच्यातनं आपल्या हातात येऊन पडतो, की मला जोपर्यंत वाटतंय की माझं अस्तित्व आता अस्थिरूपाने हा देह आहे, बरोबर आहे. अस्थिभाती प्रियत्व ज्याला म्हणतात, कारण ते ईश्वराच्या प्रांतातलं आहे. अस्थि म्हणजे या देहानी मी अस्तित्व रूपाने आहे हे बरोबर आहे. तो देह मला कळतो आहे, भाती, बरोबर आहे. मी स्वतःला अखंड प्रिय आहे, प्रियत्व, बरोबर आहे. ह्या दृष्टीने बोलणं सुरू नाही आहे. सत्रूपाने आपण बोलतो आहोत की मी अखंड आहे, कारण ब्रह्मतत्वाशी जर मी एकरूप झालो असेल तर ब्रह्म जसं नित्य, आद्य, सत्य, हे सगळं वर्णनाचं आहे, तशा वर्णनाचं मी असलो पाहिजे. हे असं वर्णन आपण का करतो आहोत, तर हा जो जीवनमुक्त ज्ञानी असतो तो देहामध्ये असून सुद्धा, म्हणतात देह असो अथवा जाओ, म्हणून तर माऊली म्हणते आहे, देह असला तरी त्याचं बिघडत नाही. म्हणजे आता देह कधी जाईल याची वाट बघत तो बसला असतो असा त्याचा अर्थ नाही आहे. थोडक्यात काहीच फरक पडत नाही, देह असो अथवा जाओ, कारण आता माझं अस्तित्व त्याच्यावर अवलंबूनच नाही आहे, कारण मी जातही नाही आणि मी येतही नाही. हा अनुभव त्यांनी प्रत्यक्ष या देहामध्ये घेतलेला असतो. इतकं महात्म्य परमार्थाचं आहे. आणि हे नुसतं मृत्यूच्या संदर्भात बोलणं सुरू नाही आहे, ते आता आपला सध्याचा संदर्भ जो आहे, विषय तो आहे म्हणून. पण हे सगळं कशासाठी, तर ती परमानंदाची प्राप्ती, तो पुढचा श्लोक आहे. त्या योगाचं महात्म्य सांगणाराच पुढचा श्लोक आहे. हे विसरायचं नाही आहे. भोगू मुक्तीचा सोहळा म्हटलाय. हा जो सोहळा आहे तो त्या आनंदाचा सोहळा आहे. पुढच्या ओवीकडे जाऊ, आजच्या अभ्यासाकडे वळू. ओवी क्रमांक 249. मज तरंग पण असे की नसे, पुढचा अजून एक दृष्टांत माऊली देते. ऐसे हे उदका प्रती कही भासे, ते भल तेव्हा जैसे तैसे उदक चिकी. छान पुन्हा मुद्दाम माऊलीने म्हणला की मला तरंगपणा आहे किंवा नाही असे हे पाण्याला कधी वाटते काय? ते कोणत्याही काळात जसेच्या तसे पाणीच असते. त्याप्रमाणे मला देह आहे का नाही असे कधी ज्ञानाला वाटत नाही, म्हणून ते देह असणे नसण्याच्या काळात ब्रह्मरूपच असतात. काय म्हणलाय? छान वाक्य आहे. देह असला तरी ते ब्रह्मरूपच आहे, देह नसला तरी ते ब्रह्मरूपच आहेत. लाट असली तरी ते पाणी आहे, लाट नसली तरी ते पाणीच आहे. जसं तिकडे दोरीच्या बाजूनी विचार आहे तसं इकडे पाण्याच्या बाजूनी विचार आहे. ते लाट किंवा तो तरंग हा माझा व्यवहार आहे, मी करतो, मी त्याला काहीतरी नाव देतो. ही लाट आहे, हा तरंग आहे. पाण्याच्या दृष्टीने ते पाणीच आहे फक्त. छान आहे समजून घेण्याच्या दृष्टीने, कसं कोणत्या भूमिकेमध्ये तो जीवनमुक्त जगत असला पाहिजे. म्हणून भयातीत ते संत आनंद पाहे, जया पाहता द्वैत काही दिसेना, भय मानसी सर्वथाही असेना. हे जे म्हटलंय, आणि आपलं वर्णन करताना भय व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे. कारण सगळ्यात मोठं भय मृत्यूचंच आहे की नाही. बाकी सगळ्या भयांचा समावेश त्याच्या आत पोटात होतो. महान भय असेल तर मृत्यूचं. आणि त्या ज्ञानाला असं वाटतच नाही कधी, त्यामुळे देह असो नसो मी ब्रह्मरूप आहे. काय देह प्रारब्धाप्रमाणे सुरू राहतो जोपर्यंत प्रारब्ध, त्या कारण नियम आहे. काय नियम आहे? प्रारब्ध हे देहाला धरून असतं नेहमी. असं तरी का? अहो, कारण देहच प्रारब्धामुळे मिळालेला आहे. मिळालाय की नाही. जी कर्म माझी संचितातली फलसन्मुख झाली, तेवढी शिदोरी आपण घेऊन आलोय. शुद्ध मराठीत पॅकेज म्हणतो आपण त्याला. त्यालाच तर प्रारब्ध म्हणतात. त्यामुळे ते प्रारब्ध देहाला सोडणार नाही आहे कुठपर्यंत, जोपर्यंत त्याचं जे देणं आहे ते देईस्तोवर.
ते देणं ज्या दिवशी संपेल तो आपला मृत्यूचा दिवस असतो. त्यामुळे जीवनमुक्ताच्या बाबतीत आपण बोलतो आहोत, ज्ञानाच्या बाबतीत बोलतो आहोत, की देह सुरू राहील प्रारब्धाप्रमाणे. काय प्रारब्धाप्रमाणे सुखदुःख यायची ती सुद्धा जीवनात येत राहतील, जात राहतील. त्यांच्या स्वतःच्या स्थितीचा जर विचार केला तर आनंदाचे डोही, आनंद तरंग हेच त्यांचं वर्णन आहे. तेच योगाचं महात्म्य पुढच्या श्लोकामध्ये येणार आहे, की हे सगळं शेवटी करायचं कशासाठी. हा जो एक विषय ते आपण पुढच्या श्लोकात बघणार आहोत. पण आत्ताचा विषय आहे की मला देह आहे का नाही असे ज्ञानाला कधी वाटत नाही. म्हणून ते परमपूज्य काकांच्या भाषेत बोलायचं झालं तर रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, असं झालं रामकृष्ण हरी, तसं झालं रामकृष्ण हरी. तरंगाकारे न जन्मेची ना तरंग लोपे निमेची, तेवी देही जे देहेची वस्तू जाहले. ते पाणी तरंगाच्या आकाराने जन्मत नाही. फार सुंदर वर्णन केलं माऊलींनी. तरंगाच्या आकाराने पाणी जन्मतं का, म्हणजे निर्माण होतं का, जन्मतं का याचा अर्थ पाणी निर्माण होतं का, नाही. तरंगाच्या लोपाने ते मरतही नाही. त्याप्रमाणे सुंदर दृष्टांत आहे. त्याप्रमाणे ज्ञानी देहाच्या उत्पत्तीबरोबर ब्रह्माची उत्पत्ती आणि देहाच्या नाशाबरोबर ब्रह्माचा नाश मानत नाहीत. तसेच जे देहात राहून देहानेच ब्रह्म झालेले असतात, त्या ज्ञानाचा देह देखील बाद बाद सामानाधिकरण्याने ब्रह्मरूपच झालेला असतो. काय श्रुती आहे? ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती. देहासकट ब्रह्म. आणि देहासकट ब्रह्म याचा अर्थ पुन्हा तेच आहे की तो जो देह जो 3 गुणांचा आहे तयार झालेला, त्या 3 गुणांच्या अंमलाखाली आता तो देह नाही. 3 गुण राहणारच आहेत, ते नष्ट होत नाहीत, नेहमीचा नियम आपल्याला माहिती आहे. 3 गुण तो देह वापरून घेतोय. पण फार सुंदर वर्णन माऊलीने इथे केलेलं आहे की तरंग, लाट हा जो व्यवहार मी करतो पाण्याच्या ठिकाणी, पण पाण्याच्या दृष्टीने विचार केला तर तरंग आणि लाट असलं तर पाणी निर्माण झालं असं होत नाही, आणि लाट संपली, तरंग संपला म्हणून पाणी संपलं असंही होत नाही. आता तरंग म्हणजे हा देह असा विचार करायचा आहे. तरंग म्हणजे हा देह असा विचार जर मी केला तर हा देह असो म्हणून तर ती आता ही ओवी अजून जास्त छान समजते 248 क्रमांकाची. कोणती? तरी आता देह असो अथवा जावो, आम्ही तो केवळ वस्तूची आहो, मी आता ब्रह्मरूपच आहे. सुरू आहे मगाशी बोलल्याप्रमाणे, आपण प्रारब्धाप्रमाणे देह सुरू आहे, प्रारब्धाप्रमाणे काय जी काही कर्तव्य असतील ती पण सुरू आहेत. कारण कर्म कमी होऊ शकतं पण सुटतंच असं नाही, नवे सुटत नाहीच. कमी अधिक प्रमाणात कर्म सुरूच राहतात. कर्तव्यरूपी कर्म, इतर कर्म, नाही काहीतरी देहादी कर्म, देहाला झोप लागते, देहाला जेवण लागतं इत्यादी, हे देहादी धर्म ज्याला म्हणतात, ते सुरूच राहतात. पण त्याचा जो देह आहे तो बाध समानाधिकरण्याने ब्रह्मरूपच झालेला असतो. आता थोडासा शास्त्रीय शब्द इथे महाराजांनी आणलेला आहे, थोडासा विचार करू त्याचा, विषय आलाय म्हणून. बाध समानाधिकरण म्हणजे काय? सोपं आहे. शब्दशास्त्री आपल्याला माहिती नसले की कठीण वाटतात. अधिकरण, त्याच्यामध्ये अधिकरण हा मूळ शब्द आहे. अधिकरण याचा अर्थ देश, म्हणजे स्थल किंवा काल, त्याला देश काल असंही म्हणता येईल. शुद्ध मराठीत त्याला स्पेस अँड टाईम असंही म्हणतात. शुद्ध मराठी शब्द सांगितले की पटकन कळतं आणि काहीतरी गंभीर काहीतरी सुरू आहे असंही वाटतं. मी नेहमी सांगतो गमतीने. रामकृष्ण हरी. देश आणि काल याला म्हणायचं अधिकरण. आणि जेव्हा देश आणि काल किंवा स्थल आणि काल, आणि स्थल आणि काल एकच असणे, याला म्हणायचं समानाधिकरण.
दोन वस्तूंचं अधिकरण एकच असणे. आता याच्यामध्ये प्रामुख्याने दोन वस्तूंचा तो एकच आश्रय म्हणतात त्याला शास्त्राच्या भाषेत. पण त्या दोन वस्तूंचा संबंध सांगणे गौण असतं आणि त्यांचं ऐक्य सांगणे हा मुख्य हेतू असतो. त्याला म्हणायचं समानाधिकरण. आता या झाल्या शास्त्रीय व्याख्या. हे झालं आपण थोडीशी मांडणी. आता आपण आपल्या विषयाकडे येऊया. ब्रह्मवस्तूच्या ज्या कल्पित भागावरती व्यष्टी अज्ञान असतं त्याला म्हणायचं त्या तेवढ्या भागासच फक्त कुटस्थ असं म्हणतात. मी काय म्हणालो? ब्रह्मवस्तूच्या जेवढ्या कल्पित भागावरती व्यष्टी अज्ञान, व्यष्टी म्हणजे व्यक्ती, पिंड, ब्रह्मांडाबद्दल बोलणं सुरू नाही आहे, पिंडाबद्दल, जीवाबद्दल बोलणं सुरू आहे साध्या भाषेत. त्या कल्पित भागावरती जेवढं व्यष्टी अज्ञान असतं तेवढ्याच त्या भागाला कुटस्थ म्हणतात. म्हणजे जर हा जो व्यष्टी अज्ञान आहे किंवा अविद्येचा अंश आहे तो जर मानलाच नाही तर कुटस्थ शब्दची गरजच उरत नाही. बरोबर आहे? म्हणजे कुटस्थ आणि ब्रह्म एकच आहे. किंवा आत्ताच्या भाषेत बोलूया थोडंसं अजून चांगलं कळेल. तरंग जर मानलाच नाही तर तरंगातलं पाणी काय आणि तरंगाच्या खालचं पाणी काय एकच आहे की नाही? तरंग हे नाव मी देतोय त्याला. तसं ते कुटस्थ नाव मी त्याला दिलेलं आहे. मी म्हणजे शास्त्राने दिलेलं आहे. हा अविद्यांश मानल्यामुळे त्याला कुटस्थ हा व्यवहार होतो. अन्यथा कुटस्थ आणि ब्रह्म एकच आहे. याला म्हणायचं मुख्य समानाधिकरण. मगाशीच व्याख्या शिकलो आपण समानाधिकरणाची. काय? दोन वस्तूचा सारखेपणा सांगणं हे गौण आहे. त्यातलं त्या एकच आहे हे सांगणं, कुटस्थ आणि ब्रह्म एकच आहे हे सांगणं सुरू आहे. म्हणून त्यांना काय म्हणायचं? त्याचं मुख्य समानाधिकरण. थोडं कठीण झालं असेल तर अजून एखादं दृष्टांत घेऊया. जसं एक वाक्य आहे समजा, राम राजा आहे, वाक्य आहे. आता जो राम आहे तोच राजा आहे आणि जो राजा आहे तोच राम आहे. समजायला सोपं झालं? दोन वेगळं कोणी नाही आहे. राम राजा आहे. तो राजा असलेला राम त्याच्याबद्दल बोलणं सुरू आहे. तेव्हा दोन्हींचं काय आहे? मुख्य समानाधिकरण आहे. आणि हे झालं आपण कुटस्थाचा विचार करत होतो की त्या ब्रह्मतत्वावरच्या कल्पित भागावर जेवढ्या त्या भागावरती व्यष्टी अज्ञान आपण मानतो तेवढ्याच त्या भागाला कुटस्थ नाव येतं. हे आपण मगाशी शिकलो. पण आता जर चिदाभासाचा विचार केला, चिदाभास आता सगळ्यांना चांगला माहिती आहे, भरपूर सगळ्यांना अभ्यास अभ्यासूच आहेत सगळे. तयार कानाचे श्रोते परमपूज्य काकांचा शब्द आहे. त्यामुळे बुद्धीतला जो आभास ज्याला चिदाभास असं म्हणतात तो आणि कुटस्थ एकच आहे हे सांगण्यासाठी काय करावं लागतं? त्या बुद्धीचा बाध करावा लागतो. बरोबर आहे? अंतःकरणाचा बुद्धीचा बाध करावा लागतो. तो बाध जेव्हा होतो तेव्हा काय होतं? त्या बुद्धीच्या संदर्भाने त्याला म्हणतोय आपण चिदाभास. पण त्या बुद्धीचा बाध केला की त्याचं ब्रह्माशी ऐक्य होतं आणि याला म्हणतात बाध समानाधिकरण. म्हणजे या समानाधिकरणामध्ये एका गोष्टीचा बाध करावा लागला, मग त्यांचं ऐक्य सिद्ध झालं. एक दृष्टांत, सोन्याचे अलंकार. अनेक अलंकार आहेत. तो सोनार जे करतो ना त्याला बाध समान अधिकरण असं म्हणतात. गमतीने बोलायचं झालं तर सोनाराकडे आपण जेव्हा दागिने घेऊन जातो तो काय त्याला काही घेणं देणं नसतं. तुमची अंगठी न तुमचा हार तुम्ही किती कौतुकाने सांगा हा माझ्या आजीचा आहे न माझ्या पणजीचा आहे आणि तो इतक्या वर्ष आम्ही सांभाळला आणि तो असा आहे न तो तसा आहे. तो म्हणतो या सोन्याचं वजन किती? म्हणजे त्याचं लक्ष कुठे असतं? सोन्याकडे. म्हणजे त्यांनी काय केलेला असतो? अलंकारांचा बाध केलेला असतो.
बाध याचा अर्थ दिसेनासं होणं, दिसतच नाही, कळतच नाही असं नाही आहे बरं का. दिसत असतं पण त्याचं मिथ्यात्व कळलेलं असतं. त्याला म्हणायचं बाध समानाधिकरण. काय निश्वास सोडलेला सगळ्यांनी मला ऐकू आला म्यूटवरचा. आपण आपल्या ओवीकडे परत येऊ. कारण ते शब्द आला ना तर काय करणार. ज्ञान्याचा देह देखील बाध समानाधिकरणाने ब्रह्मरूपच झालेला असतो. आता देह म्हटल्यानंतर हा स्थूल देह असा विचार करायचाच नाही. हा तर स्थूल आहेच. सूक्ष्म देह जो आहे, जी बुद्धी आहे, जे अंतःकरण आहे, तिचा बाध करून तो ज्ञानी जगत असल्यामुळे विवेक चूडामणीमध्ये जे होते त्यांनी ऐकलं असेल आहे. एक मी शब्द उच्चारल्यानंतर, जसं मेहुण शब्द उच्चारल्यानंतर त्याच्यात पती पत्नी एकच शब्द दोन गोष्टी जशा सुचवतो, पती आणि पत्नी, तसा हा ज्ञानी जो असतो त्याचा जो मी आहे तो कुटस्थ आणि चिदाभास दोन्हींचा समावेश त्याच्यामध्ये होतो. व्यवहार करताना तो हा देह माझा व्यवहार करतोय किंवा हा जो व्यवहार सुरू आहे हा चिदाभासाचा सुरू आहे. कुटस्थ रूपाने माझा याच्याशी काहीही संबंध नाही. असं त्यांनी त्या देहाशी, त्या अंतःकरणाशी, हे सगळे अंतःकरणाचे धर्म आहेत. हे माझे धर्म नाही आहेत. मी मी कुटस्थ आहे. हा प्रत्यक्ष त्या अनुभव त्यांनी घेतलेला असल्यामुळे तरी सुद्धा त्याचा व्यवहार सुरू असतो. कारण प्रपंचात आहे, ज्ञानी आहे. ज्ञानी असला तरी प्रपंच सुरू आहे, व्यवहार सुरू आहे. तर तेव्हा त्यांनी काय केलेलं असतं, बाध केलेला असतो. मिथ्यात्व निश्चय. म्हणजे नुसते हे जग मिथ्या आहे असं नव्हे, तर काय समर्थांची ती सुंदर ओवी, अविद्येने अविद्या देखिली म्हणून ही गोष्टी विश्वासली. हे आपलं वर्णन करताना समर्थ म्हणतात अविद्येने अविद्या देखिली. पण आता या ज्ञानाला हे कळलेलं आहे की ही जशी अविद्या आहे तशी आतले हे जे अंतःकरण नावाचं जे काही घटक आहे तोही अविद्येचाच भाग आहे. हे दोन्ही अविद्यात्मक आहे हे ओळखलेलं आहे. त्याला काय म्हणायचं, बाध समानाधिकरण किंवा बाध समानाधिकरण्याने तो ब्रह्मरूपच झालेला असतो. ब्रह्मरूप होऊन सुद्धा त्याचा व्यवहार सुरू असतो हे सांगणं सुरू आहे. देहात राहून देहाने ब्रह्म, कारण अजून देहात आहे त्यामुळे व्यवहार, प्रपंच, प्रपंच म्हणजे व्यवहार सुरू आहे. अजून विदेहमुक्ती ज्याला म्हणतात, देहपतनानंतर जी प्राप्त होते ती अजून नाही लाभलेली आहे. पण मग ज्ञानाचा व्यवहार आणि माझा व्यवहार याच्यात जो फरक पडतो तो नेमका हाच आहे. मी त्या चिदाभासाशी, त्या अंतःकरणाचे जे धर्म आहे, ते जे तीन गुणरूपी जे धर्म आहेत त्यांच्याशी मी एक रूप होऊन व्यवहार करतो आणि म्हणून तो मी सुखदुःख भोगतो. म्हणून मी स्वतःला कर्ता समजतो, मी स्वतःला भोगता समजतो, मी हे जग सत्य समजतो, इत्यादी इत्यादी. आणि हे संपूर्ण, हे सगळं मिथ्या आहे हे ओळखून तो व्यवहार करतो, हे जाणून निश्चयात्मक दृढ मिथ्यात्व निश्चय. त्यालाच तर बाध म्हटलेलं आहे. बाध शब्दाची व्याख्याच आहे ती, दृढ मिथ्यात्व निश्चय. बाध समानाधिकरण या दृष्टीने तो ब्रह्मरूप झालेला असतो. 250. 250 म्हणजे 250 क्रमांकाची ओवी, त्याचा आपण आत्ता विचार केला. पुढे जाऊया. 251 क्रमांक. आता शरीराचे तयाची या ठाई आडनावही उरले नाही, तरी कोणे काळे काही निमे ते पाहे पा. मौली म्हणते की आता त्या जीवनमुक्त पुरुषाच्या अनुभवात शरीराचे आडनाव देखील उरलेले नसते. आडनाव म्हणजे काय, शरीराला जे काही नाव आडनाव जे काही असेल, जे काही नामाभिधान प्राप्त झालं असेल जन्मापासून, तरी कोणत्या काळी कोण मरणार आहे ते तूच विचार करून पहा. ह्याला म्हणायचं बाध. आत्ताच मी जसं म्हणालो विवेक चुडामणीचा उल्लेख केला होता. विवेक चुडामणीमध्ये एक सुंदर श्लोक येऊन गेला आत्ताच आपल्या अभ्यासामध्ये. आचार्य या देहाचंच वर्णन करताना काय म्हणतात, त्यजाभिमानम कुलगोत्र नाम रूपाश्रमेशु. त्यजाभिमानम, तिथे शिष्याला उपदेश करतात आहेत आचार्य. इथे
त्या ज्ञानाचं जे होतं असं सांगितलं आहे ते तिथे शिष्याला उपदेश रूपाने तू कर असं आचार्य सांगतात आहेत. काय सांगतात आहेत? त्यजाभिमानम कुलगोत्र नाम रूपाश्रमेषु आर्द्र शवाश्रितेषु लिंगस्य धर्मान अपि कर्तृतादीन त्यक्त्वा भव अखंड सुखस्वरूप. सुंदर श्लोक आहे विवेक चूडामणीतला. आचार्य म्हणतात आहे की तू अभिमान सोडून दे. कशाचा? कुल, गोत्र, नाम, रूप, आश्रम. कशावरून आठवलं हे आता? हे जे शरीराचं आडनाव देखील त्याला उरलेलं नसतं. कुठलाच अभिमान तिथे उरलेला नसतो. ना कुलाचा, ना गोत्राचा, ना रूपाचा, ना नामाचा, ना आश्रमाचा. मी संन्यासी आहे, मी गृहस्थ आहे, कुठलाच नाही. जो कुठला आश्रम असेल अभिमान नाही त्याचा. आणि पुढे नुसतं ते नाही, आर्द्र शवाश्रितेषु. काय आचार्यांनी शब्द वापरलाय, आर्द्र शव. असं वाटतं ऐकायला? आवडतं का आपल्याला? आपल्या देहाला आर्द्र शव म्हटलं, ओलं, ओलं प्रेत. शुद्ध मराठीत त्याचं भाषांतर केलं समजा. किती निरस असतील हे संत, असं वाटतं की नाही? तसं नाही आहे. हे निर्भत्सना जे करतात ते आपल्याला जे अवास्तव जे प्रेम आहे. आता झाडाचं खोड आपण म्हणतो ना, हिरवं. हिरवं आणि वाळलेलं खोड, ते खोडच आहे की नाही? झाडाच्या बाबतीत आपल्याला ते नाही एवढं काही वाटत, पण माझ्या देहाच्या बाबतीत असं वर्णन केलं की असं वाटतं उद्यापासून ना विवेक चूणी वाचावं ना ज्ञानेश्वरी वाचावी. इतकं प्रेम देहाचं. त्याला काही बोललेलं बिलकुल खपतच नाही मला. आणि हे असं एवढं आर्द्र शव वगैरे. पण आता ती वस्तुस्थिती सांगतात आहेत आपल्याला की जेवढं मी, इतकं प्रेम आणि इतकं कौतुक ज्याचं आहे ते इतके, जितकं हे अचेतन वस्तू जड आहे ना तेवढंच ते जड आहे हे कळतच नाही. कारण त्याच्यामध्ये तो चिदाभासाच्या रूपाने चैतन्य जाणवतं ना देहामध्ये. त्यामुळे ते इतकं जिवंत, रसरशीत, जणू काही तेच चेतन आहे असं वाटायला लागतं. आणि लिंगस्य धर्मान अपि कर्तृतादीन. म्हणजे हे झालं स्थूल देहाचं. सूक्ष्म देहाबद्दल आचार्य म्हणतात आहे की सूक्ष्म देहाचे जे धर्म आहेत, कर्तृत्व, भोक्तृत्व, या सगळ्यांचा तू त्याग कर आणि काय हो, अखंड सुखस्वरूप परब्रह्म, परमात्मा, आत्मा, ब्रह्म, कैवल्य, इत्यादी इत्यादी. हे जे तिथे आचार्य शिष्याला सांगतात आहेत, इथे ते ज्ञानाचं लक्षण म्हणून सांगितलेलं आहे. कारण सिद्धाचं जे लक्षण असतं, ज्ञानाचं जे लक्षण असतं, ते साधकाचं काय असतं? साधन असतं. संत कसं सगळे एकच गोष्ट सांगत असतात पहा आपल्याला. असं, आणि असं त्या ज्ञानाच्या बाबतीत होतं, हा मुद्दा सुरू आहे. तिथे आचार्य असं कर असं सांगतात आहेत. ते झाल्यानंतर काय होतं ते सांगतात की हे सगळे देहाला, काय स्थूल देह आणि सूक्ष्म देहाला धरून असलेले सर्व प्रकारचे अभिमान जे आहेत, तिथला एकही अभिमान तिथे शिल्लक नसतो. मग मार्गाते कासया शोधावे. मग असं झाल्यानंतर माऊली पुढे म्हणते, मग मार्गाते कासया शोधावे, कोणे कोठून के जावे, जरी देश काळादी आघवे आपणची असे. मग त्या मिथ्या देहाच्या मरणाचे वेळी मार्ग कशा करता शोधावा? मुद्दा जो आपला मूळ सुरू आहे. काय? कारण त्या पुन्हा ते सन्मार्ग आणि असन्मार्ग त्याच्यामध्ये बोललो आपण मगाशी सगळं. ते काही खात्री नाही आहे, तो क्षण साधता येईलच. आणि सन्मार्गाला म्हणजे मृत्यूनंतरच्या त्या अर्चिरादी जो मार्ग आहे, देवयान मार्ग, त्याला जाता येईलच याची खात्री नाही आहे. पण असं झालं जेव्हा, असा या देहातच ज्ञानप्राप्ती जेव्हा होते, तेव्हा आचार्य म्हणतात, मग त्या मिथ्या देहाच्या मरणाच्या वेळी मार्ग कशा करता शोधावा? जर देश कालादी आणि साध्य साधने सर्व जर आपणच आहोत, तर कोणी कुठून आणि कुठे जावे? साध्या भाषेत जाणे येणे नव्हे. कारण कोणी आणि कुठे आणि कसे जावे? कारण जायला जागा आहे का आता? मी जर ब्रह्मरूप झालेलो आहे, जे सर्वत्र सदा सम, जाणार कुठे?
आणि हा गा घट जेवेळी फुटे तेवेळी तेथीचे आकाश लागे नीट वाटे, वाटा लागे तरी गगना भेटे येरवी चुके. अरे ज्यावेळी घट फुटतो त्याच वेळी त्यातील घटाकाश महाकाशाच्या घरी जाण्याच्या नीट वाटेला लागते आणि तसे ते वाटेला लागले तरच महाकाशाला भेटते. नसता चुकून भलतीकडे जाते काय? म्हणजे असं खरंच कधी होतं का असं की घट फुटला आणि त्यातलं आकाश थोडंसं वाकडं तिकडे इकडे तिकडे सांडलं आणि ते आकाशात मिसळण्याच्या ऐवजी दुसरीकडेच गेलं भलतीकडे, असं कधी होतं का? कारण मुळात आकाश एकच आहे. त्या घटाच्या सापेक्षतेने मी हा व्यवहार केला काय? घटाकाश, घटातला आकाश म्हणून घटाकाश आणि घटाच्या बाहेरचा आकाश म्हणून मठाकाश किंवा महाकाश. तो घट फुटल्यावर जसं आकाश एकच असल्यामुळे आकाश आकाशाशी मिसळतं. हेच तर मौली म्हणतात की तरी आता देह असो अथवा जावो, तो घट असो अथवा जावो. ओळी लावून घ्यायची हे छानपैकी. आम्ही तो केवळ वस्तूचे आहोत. तिथे जसं आकाश एकच आहे, तसं मी जेव्हा ब्रह्मवस्तूशी एकरूप होतो याच देहामध्ये, मग तो देहरूपी घट फुटल्यानंतर छान आहे बरं हे. कारण अक्षरशः लिंगदेहाचं हेच होतं. ज्ञानाचा जो लिंगदेह असतो याला सायुज्य मुक्ती म्हणतात, तो इथे फुटतो असं शास्त्र सांगतं. समस्या ही आहे की आपला तो फुटत नाही, ही समस्या आहे. म्हणून तर त्याला प्राणोत्क्रमण सांगितलेलं आहे. मग ते पुढचे दोन मार्ग, अनादी मार्ग जे आपले बघून झाले. पण ज्याचा घट इथेच फुटतो त्याचं काय होतंय सांगण्याची गरजच नाही. जसं ते आकाश एकच आहे, ब्रह्मतत्व एकच आहे. ते या देहात असतानाच तो ब्रह्मरूप झालेला आहे. त्यामुळे ते काय चुकून भलतीकडे ते आकाश जातं काय असा प्रश्न माऊली विचारते. 254 क्रमांकाच्या ओळीत पुढे म्हणतात ज्ञानेश्वर महाराज की पाहे पा ऐसे हन आहे की तो आकारूची जाय येर गगन ते गगनची आहे घटत्वाही आधी. असे खरोखर आहे काय? म्हणजे असं चुकून ते भलतीकडे जातं काय? घट फुटतो तेव्हा घटाचा तो आकारच जातो, घटाकाश जात नाही. कारण घटाहून भिन्न असलेले ते आकाश घट उत्पन्न होण्याच्या पूर्वी देखील महाकाशातच असते. म्हणजे ते घट निर्माणही महाकाशातच होतो, तो घट फुटतोही महाकाशातच आणि मग तो व्यवहार थांबतो. कशाचा? हे घटाकाश आहे, ते महाकाश आहे, आता आकाश एक झालं. ऐसिया बोधाची नि सुरवाडे मार्गा मार्गांचे साकडे तया सोहम सिद्धा न घडे योगी अंसी. पुढे माऊली म्हणते 255 क्रमांकाच्या ओळीत की अशा ज्ञानाच्या महात्म्याने ते ब्रह्म मी आहे या अनुभवाने सर्व काळ सिद्ध असलेल्या जीवनमुक्त ज्ञानयोग्याला सन्मार्ग कोणता आणि असन्मार्ग कोणता हे शोधण्याचे संकटच पडत नाही. कारण आता मार्गाचा विषयच राहिलेला नाही. या कारणे पांडुसुता तुवा होवावे योगयुक्ता तेतुलेनी सर्व काळी साम्यता अपैसया होईल. माऊलींनी थोडंसं या ओवीमध्ये पुढच्या श्लोकाची काय करून दिलेली आहे, सोय करून दिलेली आहे म्हणूया. विषय काय आहे त्याची एक सुरुवात करून दिलेली आहे की याकरता अर्जुना तू ज्ञानयुक्त व्हावेस, कारण असे झाल्याने सर्व काळात तुझ्या आत्म्याला आपोआप ब्रह्मसाम्य प्राप्त होईल. ते निर्गुण निराकार निर्वयव निरपेक्ष व्यापक ब्रह्म मी आहे असा ज्ञानयुक्त तू होशील. आणि असं झाल्यानंतर जसं आपण मगाशी बोललो मनाच्या श्लोकामध्ये, मनोबोधात समर्थ म्हणतात ते होईल. भयातीत ते संत आनंद पाहे, जया पाहता द्वैत काही दिसेना. आता द्वैत उरलेलंच नाही आहे. जे काही द्वैत आहे उरलेलं, कारण देह आहे अजून, मगाशी बोललो आपण, ते बाधित स्वरूपामध्ये आहे. बाध समानाधिकरण ते सगळं बोललो आपण मगाशी. मग भलतेथ भल तेव्हा देहबंध असो अथवा जावा,
परी अबंधा नित्य ब्रह्मभावा बिघड नाही. की मग भलत्या वेळी मग भलत्या ठिकाणी भलत्या वेळी देहरूप बंध असो अथवा जावो, परंतु बंध रहित नित्य ब्रह्मभावाची हानी नाही. ज्ञानयुक्त झाल्यामुळे माऊली म्हणते, तो कल्पादी जन्मा नागवे, कल्पांती मरणे नापलवे, माझी स्वर्ग संसाराची नि लाघवे झकवे ना. तो जो ज्ञानी, तो कल्पाच्या सुरुवातीला जन्माकडून लुटला जात नाही, आणि कल्पाच्या शेवटी मरणाकडून बुडविला जात नाही, आणि मध्यंतरीच्या काळात स्वर्ग संसाराच्या मायावी चातुर्याकडून फसविला जात नाही. थोडं अलंकारिक वर्णन माऊली करते. अशा पद्धतीचं वर्णन ज्ञानेश्वरीत आधी पण येऊन गेलं आहे, तुम्हाला आठवत असेल तर. पण त्याचा अर्थ एवढाच आहे की तो ज्ञानी पुन्हा जन्माला येत नाही, हे सांगणं सुरू आहे थोडक्यामध्ये. कारण कल्पाच्या सुरुवातीला जन्माकडून लुटला जात नाही. म्हणजे कल्पाच्या सुरुवातीला जन्माला कोण येतं? झाला आपला अभ्यास करून याच अध्यायात. अव्यक्त नावाच्या तत्वामध्ये बीज रूपाने असलेले ते जीव, ज्यांना मुक्ती लाभली नव्हती, ते पुन्हा जन्माला येतात. आणि म्हणून जन्माला आले म्हणून पुन्हा मरणाकडून काय होतात? बुडवले जातात. आणि मध्यंतरीच्या काळात स्वर्ग संसाराच्या मायावी चातुर्याकडून फसवले जातात. या सर्व दुष्टचक्रातून तो देहाचं बंधन सुटल्यानंतर सुटलेला असतो, हे सांगणं सुरू आहे. येणे बोधे जो योगी होय, तयासीच या बोधाचे नीटपण आहे, काजे भोगाते पेलूनि पाहे निज रूपाये. या ज्ञानाने जो योगी होतो, त्यालाच या ज्ञानाचा सरळ मार्ग प्राप्त होतो. कारण का? तर तो स्वर्ग संसारातील भोगांचे विचाराने वजन करून पाहतो. फार सुंदर मौलीने इथे म्हटलंय. काजे भोगाते पेलूनी पाहे. छान वर्णन केलं माऊलीने. काय म्हणतात आहे? स्वर्ग आणि संसारातील भोगांचे विचाराने वजन करून पाहतो, तेव्हा ते आतून हलके आहेत असे समजून टाकून देतो व सच्चिदानंद घन ब्रह्मरूपाकडे येतो. ते वजनाने हलकं म्हणून इकडे सच्चिदानंद घन असा शब्द महाराजांनी वापरलाय, छान हे दाखवण्यासाठी की हे कसं घन आहे आणि ते कसं हलकं आहे. स्वर्गाचं जाऊ दे, आहे आपल्यासाठी याच्यातनं खूप शिकण्यासारखं आहे की संसारातली सुख, मग विषयजनित सुखे सौख्य होणार नाही, हे जे समर्थांचं सांगणं आहे ते हेच सांगणं आहे की विषयजनित जे सुख आहे, त्याचे जे भोग आहे, त्याचा जर मी विचार केला तर ते वजनाने अत्यंत हलके, टाकाऊ, बेंटेक्सचे दागिने. आणि हे सच्चिदानंद घन, घन सोन्याचे दागिने, दागिन्याच्या भाषेत बोलायचं झालं तर. कारण ते सुख कसं आहे? परतंत्र आहे, शाश्वत नाही. मला हवं तसं, हवं तेवढं, हवं तेव्हा मिळत नाही. त्याचा वीट येतो. आणि याच्या उलट सच्चिदानंद घनमधला जो आनंद आहे तो कसा आहे? स्वतंत्र आहे, कशावरही कधीही कोणावरही कशासाठीही अवलंबून नसलेला अखंड आनंद, आनंद, आनंद. स्वतंत्र आहे, त्याला कशाचाही धक्का लागू शकत नाही. हे कोण करतो? जो विचाराने हे वजन करून पाहतो. आणि मग प्लेजर सिकिंग याला म्हणतात शुद्ध मराठीत. अखंड विषयांच्या मागे धावत राहणं, आयुष्य त्याच्यातच संपूर्ण खर्च करणं. कारण जितके जास्त विषय तितकं जास्त सुख, असा एक समज आपला झालेला असतो. तो कितीही आपण श्रवण केलं तरी तो काही केल्या जात नाही. तरी बरं, एवढं 40, 50, 60, 70 जे काय आपलं वय असेल, अखंड आपलं आयुष्य आपल्यालाच सांगताय की सुखाच्या विषय एकही नसलेले तुकाराम महाराज म्हणतात, आनंदाचे डोही आनंद तरंग, स्वतःचं वर्णन करताना. आणि त्यांच्या मनाने माझ्याकडे काय नाही, विषयांची यादी, हे सर्व असून माझा चेहरा लोक मग विचार, का हो काय झालं, सगळं ठीक आहे ना? असा माझा चेहरा असतो. त्याचा अर्थ मी जे गोळा केले ते असे हलके आहेत सगळे. म्हणून
तो जो योगी आहे, माऊली म्हणतायत की तो या भोगांचं जे आहे, मग ते स्वर्ग असो का संसारातल्या भोगांचं विचाराने वजन करून पाहतो आणि ते आतून हलके आहे असे त्याच्या लक्षात येतं, ते टाकून देतो आणि सच्चिदानंद घन तो ब्रह्मरूपाकडे येतो. जसं नचिकेतेने कठोपनिषदात केलं. किती विविध प्रलोभनं त्याला यमराजाने दाखवलेले आहेत. चिरंजीव करतो, हजारो वर्षांचं आयुष्य देतो, पृथ्वीचं साम्राज्य देतो, हे सगळे भोग सगळं नाही. हे सगळं एका तराजूत टाकलं तरी ते इतकं हलकं आहे, पण हे आपल्याला कळतच नाही. आणि म्हणून आपण अखंड इतकं सगळं श्रवण झालं, एवढा अभ्यास झाला तरी पुन्हा संसाराच्या, जेव्हा संसाराची आपली कामं सुरू होतात, पुन्हा त्याच्या मागे, विषयांच्याच मागे. याला डॉक्टर काकांचा मोटिवेशन शब्द आहे. मोटिवेशनच नीट होत नाही आपलं, की कशासाठी करतोय मी परमार्थ, काय मला त्याच्यातनं प्राप्त होणार आहे. तो पुढच्या श्लोकाचा विषय आहे. पैगा इंद्रादिका देवा जया सर्वस्वे स्वर्गी गाजती राणीवा, ते सांडणे मानुनी पांडवा डावली जो. 260 क्रमांकाची ओवी, की अरे ज्या इंद्रादिक देवांना सर्वस्व प्रिय म्हणून जे स्वर्गातील राज्य त्रैलोक्यात प्रसिद्ध झाले आहे, ते त्याज्य मानून जो डावलतो. आणि खरं शास्त्रामध्ये त्याचं वर्णन दिलं आहे, आपण कधी कीर्तनात वगैरे ऐकलं असेल. काय आनंदाची जी स्तर आहेत, मनुष्यानंद ऐकलं असेल आपण सगळ्यांनी, यक्षानंद, हे जे वेगवेगळ्या उच्च अजून योनी आहे, की त्याचं वर्णन केलं आहे की अत्यंत तरुण देह, निरोगी, अत्यंत रूपवान सुंदर, संपूर्ण पृथ्वीचं राज्य, इत्यादी इत्यादी, असं सगळं वर्णन केलेला तो पुरुष, त्याला जो आनंद होतो त्याला एक मेजर वापरला, युनिट. काय? एक मनुष्यानंद, त्याला एक मनुष्यानंद म्हटलं. त्याच्या 100 पट आनंद गंधर्व, त्याच्या 100 पट आनंद यक्ष, किन्नर, हे सगळं 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 ती यादी दिलेली आहे, 100 100 पटीने जात जात. या सर्वांपेक्षा हा आनंद श्रेष्ठ आहे. आपल्याला काय क्वांटिफिकेशन, शुद्ध मराठीची सवय झाली आहे ना आजकालच्या युगामध्ये. क्वांटिफाय पण करून सांगितलं आहे त्यांनी, सगळ्या पद्धतीने समजून सांगतं शास्त्र आपल्याला. म्हणून मी मगाशी, मला मोटिवेशन शब्द आठवला परमपूज्य काकांचा, की हे जोपर्यंत माझ्या अखंड लक्षात राहत नाही की अरे तो आनंद, त्याच्यासाठी म्हणून मी हे छोटे मोठे हलके ज्या गोष्टी आहेत त्या दूर सारतोय, आणि त्यालाच वैराग्य म्हणतात. त्यालाच वैराग्य म्हणतात. असे हे 260 क्रमांकाची ओवी. पुढचा श्लोक आपल्यासमोर येतोय, 28 क्रमांकाचा श्लोक. योगाचं महात्म्य सांगतात आहे. आता अर्जुनाला काय सांगितलं आत्तापर्यंत, काय सांगणं चालू होतं सगळं, तू ज्ञानयोगी हो. 27व्या श्लोकात काय सांगितलं? नैते श्रुती पार्थ जानन योगी मुह्यति कश्चन. व्यामोहाला प्राप्त तो होत नाही, असा तो ज्ञानयोगी तू हो. त्यामुळे आता त्या योगाचं महात्म्य भगवंत सांगतात या 28व्या श्लोकात. तो वाचतो मी. वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् अत्तेति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यम्. जा पदच्छेद आहे की वेदेषु यज्ञेषु तपस्सु च एव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् अत्येति तत् सर्वम इदम विदित्वा योगी परम स्थानम उपैति च आद्यम. हा त्याचा पदच्छेद आहे. अन्वयासह बघूया अर्थ. वेदेषु म्हणजे वेदाध्ययनात, यज्ञेषु म्हणजे यज्ञात, तपस्सु म्हणजे तपात, च म्हणजे आणि दानेषु म्हणजे दानात, यत पुण्यफलम प्रदिष्टम म्हणजे जे पुण्यफल सांगितले आहे, प्रदिष्टम म्हणजे सांगितले आहे. तत्सर्वम म्हणजे त्या सर्वांचे, अत्येती म्हणजे तो अतिक्रमण करतो. हा झाला पहिल्या चरणाचा अर्थ. पुढे म्हणतात आहे, ब्रह्म अध्यात्म कर्म अधिभूत अधिदैव आणि प्रयाणकाली ब्रह्मध्यान कसे करावे, या सर्वांचे स्वरूप
जाणून म्हणजे विदित्वा, ही जी सगळी यादी आहे ना, ते सगळं इदम, इथं जो इदम शब्द आलाय ना त्याच्यामध्ये ते येतं इदम. या सर्वांचे स्वरूप जाणून म्हणजे विदित्वा, किंवा सर्व कर्मफलापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. पुन्हा इदमचा अर्थ दुसऱ्या पद्धतीने पण केला आहे, असे जाणून म्हणजे पुन्हा विदित्वा, ज्ञाननिष्ठ असलेला योगी. विदित्वा योगी जे म्हटलं आहे, तो जगाच्याही पूर्वी असलेल्या आणि म्हणजे कार्यकारण भावाच्या पलीकडे असलेल्या म्हणजे आद्यम, ब्रह्मरूप म्हणजे परम, स्थानाला म्हणजे स्थानम, प्राप्त होतो म्हणजे उपैती. हा त्याचा अन्वय. पुन्हा एकदा सरळ वाचून घेऊ म्हणजे छान अर्थ लक्षात येईल. वेदाध्ययनात, यज्ञात, तपात आणि दानात जे पुण्यफल सांगितलेले आहे, त्या सर्वांचे अतिक्रमण करतो कोण? तो ज्ञानयोगी, ज्याचं आधीच्या श्लोकात वर्णन आहे. ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव आणि प्रयाणकाली ब्रह्मध्यान कसे करावे, हे काय आहे सगळं? अक्षरम ब्रह्म परमम स्वभावोध्यात्म उच्यते. काय सुरुवात आहे 8व्या अध्यायाची? ते ते ज्ञानेश्वर महाराज किंवा गोपालकृष्ण जाणे, सद्गुरू जाणे, माझा काय संबंध आहे? मी या श्लोकावरती आहे. हा विषय होता. अर्जुनाने विचारलेल्या 7व्या अध्यायातले जे प्रश्न होते त्यांची उत्तरं द्यायला भगवंतांनी 8व्या श्लोकात सुरुवात केली होती. त्या प्रश्नांची उत्तर आहे म्हणून त्याचा इथे उल्लेख केलेला आहे. ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव आणि प्रयाणकाली ब्रह्मध्यान कसे करावे, या सर्वांचे स्वरूप जाणून किंवा सर्व कर्मफलापेक्षा ज्ञानश्रेष्ठ आहे असे जाणून ज्ञाननिष्ठ झालेला योगी जगाच्याही पूर्वी असलेल्या आणि कार्यकारण भावाच्या पलीकडे असलेल्या आद्यम, ज्याला म्हटलेलं आहे आद्य म्हणजे नित्य, अशा ब्रह्मरूप स्थानाला तो प्राप्त होतो. परम स्थानम उपैती. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अक्षर ब्रह्मयोग नाम अष्टमोध्याय. शेवटचा श्लोक आहे या अध्यायातला. पुष्पिका म्हणतात त्याला. अक्षर ब्रह्म, याचं अजून एक नाव तारक ब्रह्मयोग असंही आहे. तारक ब्रह्मयोग नाम शेवटचा श्लोक आहे अध्यायातला. आणि भगवंत त्या ज्ञानयोगी हो असं 27 मध्ये सांगून त्या ज्ञानयोग्याला काय प्राप्त होतं ते सांगताय. सप्त प्रश्न निर्णयद्वारेण उक्तम सम्यक अवधार्य अनुष्ठाय योगी, असं आचार्य म्हणतात भाष्यामध्ये त्याच्याबद्दल. सप्त प्रश्न निर्णयद्वारेण, मगाशी मी जे उल्लेख केले किंवा इथे जो उल्लेख आलेला आहे, ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, जे त्यांनी 7 प्रश्न अर्जुनाने विचारले होते, त्या प्रश्नांची उत्तरं भगवंतांनी या अध्यायामध्ये जी दिली, त्या ती उत्तरं म्हणजे त्याचे जे निर्णय, त्या निर्णयांच्या द्वारा जे रहस्य भगवंतांनी सांगितलं, ते यथार्थ आणि उत्तम रीतीने समजून त्याचं अनुष्ठान करणारा योगी. अधिभूत म्हणजे काय, अधिदैव म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, अक्षरम ब्रह्म परमम जी सुरुवात आहे, अध्यात्म म्हणजे काय, इत्यादी इत्यादी. हे जे 7 प्रश्न होते, त्या निमित्ताने भगवंतांनी जे ज्ञान अर्जुनाला दिलं म्हणूया, हे जे निर्णय प्रश्नांच्याद्वारे जे निर्णय केले गेले, ते जे सांगितलं त्याचं जे रहस्य आहे, ते यथार्थ जाणून उत्तम रीतीने समजावून घेऊन त्याचं अनुष्ठान करणारा जो ज्ञानयोगी आहे, तो काय करतो? तर तो वेदाध्ययन, यज्ञ, तप, दान हे जे सगळे पुण्यकर्म, ह्यांनी जे फल प्राप्त होतं त्याचं अतिक्रमण करून तो जातो. कारण ह्या पुण्याने काय प्राप्त होणार? पुन्हा स्वर्गप्राप्ती किंवा चांगला लोक, पण पुन्हा यावं लागणार. क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती. हे भगवंत या श्लोकामध्ये अर्जुनाला त्याचं मार्गदर्शन करतात. शेवटचा श्लोक होता. गीता दीपस्तंभकडे वळूया. गीता दीपस्तंभमध्ये परमपूज्य काकांनी 27 आणि 28 म्हणजे आत्ता जो वाचला मी तो, आणि
मागच्या वेळेस जो बघितला होता तो त्याचा गट केलाय. नैते श्रुती पार्थ जानन योगी मुह्यती कश्चन, हा जो आहे तो, आणि आत्ता वेदेषु यज्ञेषु मी जो वाचला तो. छोटस दोनच परिच्छेद आहेत, वाचूया. एक फक्त लक्षात घेऊ, परमपूज्य काकांनी इथे कर्मयोग्याचं वैशिष्ट्य असा अर्थ केलेला आहे. आता अर्थ दिलाय की हे जे दोन मार्ग आहे, ह्या दोन मार्गांचे वैशिष्ट्य जाणणारा कर्मयोगी मोहित होत नाही, म्हणून तू सतत कर्मयोगी राहा. वेद पठण, यज्ञ, तप व दानाने जे पुण्यरूप फळ मिळते त्या सर्वांपलीकडे कर्मयोगी जातो. त्याला ज्ञान विज्ञान प्राप्त झाल्याने तो परमपदाला पोहोचतो. हा अर्थ आणि त्याच्यावरचं विवेचन आहे की सांख्ययोग व कर्मयोगाच्या योग्याला मोक्षासाठी काळाची मर्यादा नाही, असा अर्थ परमपूज्य काकांनी केलेला आहे. सांख्ययोगी जो दुसऱ्या अध्यायात सांगितलेला आहे तो कर्मयोगी. आणि म्हणून पुढे परमपूज्य काका म्हणतात की भीष्म पितामह ज्या अर्थी देह सोडण्यासाठी उत्तरायणापर्यंत थांबले, त्या अर्थी ते ध्यानयोगी असावेत असे अनुमान करता येते. कारण ध्यानयोगी जो असतो ज्याचं वर्णन आपण या 8व्या अध्यायामध्ये शिकलो, त्याला तो काळ गाठावा लागतो की नाही उत्तरायणाचा. तेच तर आपण सगळं बघितलं 8व्या अध्यायामध्ये. तर ज्या अर्थी ते थांबले होते देहत्याग करण्यासाठी, त्या अर्थी ते ध्यानयोगी असावेत असं अनुमान करता येत, असं परमपूज्य काका म्हणतात. आणि गीता 6:42 म्हणजे 6व्या अध्यायातला 42 क्रमांकाचा जो श्लोक आहे, त्याच्यात सांगितल्याप्रमाणे ध्यानयोग्याला पुन्हा जन्म घ्यावा लागलाच तर तो मोक्षाला अनुकूल परिस्थितीत जन्माला येतो. 6व्या अध्यायामध्ये आपण केला होता त्याचा विचार. सुंदर विषय आहे तो पण. त्या काय म्हणूया योगभ्रष्टाचं काय होतं याचं उत्तर देताना भगवंतांनी या 42 क्रमांकाचा जो श्लोक इथे उल्लेख आहे तो, अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम एतद्धि दुर्लभतरम लोके जन्म यदिदृशम, आणि त्याच्या आधीचा प्राप्य पुण्यकृताम लोकानुषित्वा शाश्वती समाहा शुचीनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो विजायते. तो जो असा जो योगी आहे ज्याला पुन्हा यावं लागतं त्याचं काम न झाल्यामुळे, तो कोणत्या कुलामध्ये जन्म घेतो त्याचं वर्णन करणारे हे दोन श्लोक. आता हे सर्व लक्षात घेणारा कर्मयोगी सतत कर्मयोगारूढ राहून कालबंधनात सापडत नाही. यज्ञदानादी पुण्यकृत्ये केलेली, कोट शुद्ध मराठीत, केलेली असल्याने अनित्य असतात. कृत्रिम उपायांनी अकृत्रिमाची प्राप्ती होत नाही. आणि ज्ञान विज्ञान योगातील ज्ञानी भक्त अध्याय 7वा शाश्वत स्वरूपाशी तो ऐक्य पावतो, असं परमपूज्य काकांनी म्हटलेलं आहे. काय सांगितलं इथे, पुण्यकृत्य केलेली असल्याने, म्हणजे थोडक्यामध्ये काय ते कर्म आहे आणि कर्मानी मोक्ष नाही, कर्मातून मोक्ष आहे, कर्मानी मोक्ष नाही. हा तर काय म्हणूया अबाधित सिद्धांत आहे. वेगळा आणि खूप मोठा विषय आहे तो, पण कर्माचं फल हे नेहमी नाशिवंत असतं. आणि जर ज्ञान कर्माने झालं असतं तर ज्ञान कसं ठरलं असतं, नाशिवंत ठरलं असतं. म्हणून कर्माच्या फळाने ज्ञान नाही, कर्माने फक्त काय आहे, निष्काम कर्म जसं पाहिजे तसं केलं तर चित्तशुद्धी आहे, निष्काम उपासनेने चित्त शांती आहे. मग ते चित्त शुद्ध आणि शांत चित्त चैतन्याकार होण्याच्या योग्यतेचं होतं. या दृष्टीने म्हणतात काय, कर्माने मोक्ष नाही आहे पण कर्मातून मोक्ष आहे. असो. तर असा हा 28 क्रमांकाचा श्लोक, शेवटचा श्लोक या अध्यायावरचा. आपल्याकडे वेळ आहे त्याच्यामुळे थोडासा वेळ आहे, आपण त्याच्यावरच्या ओव्या बघूया. जरी वेदाध्ययनाचे झाले अथवा यज्ञाचे शेत पिकले की तपदानांचे जोडले सर्वस्व हनजे, माऊली म्हणते. जरी वेदाध्ययनाचे शेत प्राप्त झाले अथवा त्या शेतात यज्ञाचे जणू पीकच पिकले, किंवा शेतापासून तपाचे व दानाचे जे सर्व धनधान्य लाभले, काय सुंदर वर्णन माऊलीने केलं. ज्याचं काय म्हणूया
अ, शुद्ध मराठीत अट्रॅक्शन, आकर्षण आपल्याला असतं, ज्याला अ, ईषणा म्हटलेलं आहे. जसं दारेषणा, वित्तेषणा, लोकेषणा, तशी ही एक प्रकारची ईषणाच आहे. काय? तिचे सगळं वेदाध्ययनाचं शेत प्राप्त झालं. या उपनिषदाचा अभ्यास झाला आहे, त्या उपनिषदाचा अभ्यास झाला आहे, माझं पाठांतर एवढं चांगलं आहे, मी बोललेलं लोकांना खूप आवडतं. रामकृष्ण हरी. त्याच्यासाठी हे सगळं सुरू आहे का? पण हे विसरायला जेव्हा होतं, असं होतं, विषय नाही. पण वेदाध्ययनाचं अगदी शेत जरी प्राप्त झालं, माऊली म्हणते, त्या शेतात यज्ञाचं जणू पीकच पिकलं, आणि मग त्या शेतापासून तपाचं, दानाचं सर्व धनधान्य लाभलं. पुढे म्हणतात, तया आघवा पुण्याचा मळा, भार आतवनी जया, ये फळा ते परब्रह्म निर्मळा, साठी नसरे. त्या सर्व पुण्याचा मळा भरघोस बहरास येऊन, अध्ययनाच्या पुण्याचे फल म्हणजे वेदार्थ ज्ञान, आणि यज्ञाचे फल स्वर्ग, तपाचे फल अष्टमहासिद्धी, आणि दानाचे फल समृद्धी, या सर्व फळापर्यंत जरी आला, तरी पण तो शुद्ध अशा ब्रह्माच्या तुलनेलाही योग्य होत नाही. फार सुंदर इथे यादी दिलेली आहे की अध्ययन, पुण्याचं फल वेदार्थ ज्ञान, परोक्ष ज्ञानाबद्दल बोलणं सुरू आहे अर्थातच. परोक्ष ज्ञान, यज्ञाचं फल काय आहे? स्वर्ग. तपाचं फल काय आहे? अष्टमहासिद्धी. आणि असं होतं कधी कधी, कारण चमत्कार आपल्याला खूप आवडतात, त्यामुळे त्या दृष्टीने काही तप केलं असेल, एखादी सिद्धी प्राप्त करून घेतली असेल, असे कोणी आपल्याला भेटला समजा आयुष्यामध्ये, तर आपल्याला असं वाटतं की हे ज्ञानीच, ब्रह्मज्ञानी. कारण काहीतरी चमत्कार दाखवतात, दाखवू शकतात आहे, ज्याचं आम्ही स्पष्टीकरण देऊ शकत नाही. तेवढंच फल आहे त्याचं. यज्ञाचं फल स्वर्ग, तपाचं फल अष्टमहासिद्धी, आणि दानाचं फल समृद्धी. या सर्व फळापर्यंत जरी तो आला, तरी माऊली म्हणताय की तो शुद्ध अशा ब्रह्माच्या तुलनेलाही योग्य नाही. जे जे नित्यानंदाचे नि माने, उपमेचा काटाळा न दिसे साने, पहा वेद यज्ञादी साधने, जया सुखा. असे पहा की वेद यज्ञादी साधने ज्या स्वर्ग सुखाकरता आहेत, जे सुख नित्य निरतिशय ब्रह्मस्वरूप आनंदाच्या मानाने उपमेच्या तराजूत घातले असता लहान दिसत नाही, दिसण्यात मोठे दिसते. जे विटे ना सरे, भोगी तयाचेनी पवाडे पुरे, पुढती महासुखाचे सोय रे भावंडची. की जे सुख विटत नाही, मगाशीच आपण बोललो आनंद आणि सुखातला फरक जो मगाशी मी बोललो, तो हा इथे माऊली सांगते आहे की जे सुख विटत नाही, संपत नाही, भोगण्याची कितीही मोठी इच्छा पूर्ण करते, शिवाय जे सुख ब्रह्मसुखाचे सख्खे भावंडच आहे, ऐसे दृष्टीचेनी सुखपणे, जयासी अदृष्टाचे बैसणे, ते शतमखाही अंगवणे नोहेची एका. असे जे केवळ पाहण्याच्या आल्हादपणानेच आहे, आणि पाहिल्याबरोबरच जे आल्हाददायक वाटते, ज्याला अदृष्ट अशा काम्य कर्माचा आधार आहे, जे सुख एखाद्याला 100 यज्ञानेही स्वाधीन होत नाही, तयाते योगीश्वर अलौकिके, दिठीचेनी हात तुके, अनुमानिती कौतुके, तव हळुवार आवडे. की त्या स्वर्गसुखाला याज्ञवल्क्यासारखे योगीश्वर अलौकिक अशा ज्ञानदृष्टीच्या हातावर घेऊन जेव्हा त्याचे वजन करून बघतात, आणि नाशवंतपणाच्या वजनावरून ते सुख फारच हलके आहे असे त्यांना कळून येते. याज्ञवल्क्यांचा उल्लेख केलेला आहे, एक उल्लेख केलेला आहे एका नावाचा, आत्मानस्तु कामाय सर्वम प्रियम भवती सांगणारे. मग तया सुखाची किरीटी करुनिया गा पावठी, परब्रह्माची पाठी आरुढती. मग अर्जुना, त्या स्वर्गसुखाची पायरी करून परब्रह्माच्या अधिकार पदावर ते चढतात. तर स्वर्गसुखाची पायरी केलेली आहे. ऐसे चराचरैक भाग्य, जो ब्रह्मेशा आराधने योग्य, योगियांचे भोग्य, भोग धन जो. असे जो चराचरांचे एकमेव भाग्य, ब्रह्मदेव
महादेवांनाही पूजादी उपचारांनी संतुष्ट करण्यास योग्य, जो योग्यांचे भोगण्यास योग्य असे भोगधन, म्हणजे भगवान गोपाळकृष्णाचं वर्णन करतात आहे माऊली, जो सकळ कळांची कळा, जो परमानंद पुतळा, जो जीवाचा जिव्हाळा विश्वाची आहे, की जो सर्व कलांना आश्रयभूत कला, जो परमानंदाची प्रतिमा, जो विश्वाच्या जीवाला जीवन देणारा पाझरा, तो सर्वज्ञतेचा बोलावा, जो यादव कुळींचा कुळदिवा, तो श्रीकृष्णजी पांडवा प्रति बोलिला, की जो सर्वज्ञतेचा ओलावा, जो यादव कुळातील कुळदीपक आहे, तो श्रीकृष्ण अर्जुनाला वरील प्रमाणे बोलला. काय एवढं मोठं सगळं वर्णन मौलींनी खूप रूपकात्मक आणि अलंकारात्मक काय वर्णन केलं, की हे जे सगळं पुण्यकर्म, त्या सगळ्यांचं उल्लंघन करून तो ज्ञानयोगी जातो. हा जो विषय सुरू आहे या श्लोकातला, आणि याच अर्थाची एक ओवी ज्ञानेश्वरीत येऊन जाते. माहितीच आहे सगळ्यांना, प्रसिद्ध ओवी आहे, पुण्यात्मके पापे. पापात्मके पापे, है ना. पुण्यात्मके पापे स्वर्गा जायचे, पापात्मके पापे नरका जायचे, जेणे माथे पाविजे ते शुद्ध पुण्य. म्हणजे माऊली इथे कशाचं वर्णन करते आहे? शुद्ध पुण्याचं वर्णन करते आहे. आपल्याला आधीचे दोन्ही नको आहेत. आपल्याला फक्त शुद्ध पुण्य. आणि शुद्ध पुण्य कशाला म्हणायचं? जेणे माथे पाविजे. जे कर्म मला भगवंताच्या, गोपालकृष्णाच्या, रामाच्या, जो कुठला आपला आराध्य दैवत असेल, भगवान महादेव असतील, त्यांच्याजवळ नेतं, त्यांच्याशी एकरूप होण्यास मदत करतं, त्याला म्हणायचं शुद्ध पुण्य. बाकीच्याला पुण्य म्हणायला माऊली तयारच नाही आहे. कारण बाकीच्या पुण्यानी हे असे आत्ता जे वर्णन केलं, काय, जे फक्त बघायलाच आल्हाददायक वाटतात, ज्याला अदृष्ट अशा काम्य कर्माचा आधार आहे, सकाम कर्म. कारण स्वर्गाची प्राप्ती सकामच आहे ना. असं वजनाने हलकं, दिसायला मोठं पण वजनाने हलकं, दुरूनच आल्हाददायक, पण त्याच्यामध्ये काही दम नाही, साध्या भाषेत आपण बोलतो, ते सुख आपल्याला नको आहे. आणि हे सर्व कोण सांगताय? जो सर्वज्ञतेचा बोलावा, जो यादव कुळींचा कुळदिवा, तो श्रीकृष्णजी पांडवा प्रति बोलिला. असं अर्जुनाला भगवान गोपाळकृष्ण मार्गदर्शन करतायत. 271 क्रमांकाची शेवटची ओवी या अध्यायातली. ऐसा कुरुक्षेत्रींचा वृत्तांतू, संजयो रायासी असे सांगतू, तेची परियेचा पुढारी मातू ज्ञानदेव म्हणे. असा कुरुक्षेत्रात घडलेल्या गोष्टींचा इतिहास संजय हा धृतराष्ट्राला सांगत आहे. तीच गोष्ट पुढे ऐका असे ज्ञानदेव म्हणाले. म्हणजे कुरुक्षेत्रामध्ये सुरू आहे. थोडंसं पटकन माऊलींनी आपल्याला काय म्हणूया त्या चालू संदर्भाची आठवण करून दिली, की हे ज्ञान कोणी कोणाला प्रदान केलं. हे माऊलींनी आधी तर म्हटलेलंच आहे, की तो यादव कुळींचा कुळदिवा, तो श्रीकृष्णजी पांडवा प्रति बोलिला. पांडव म्हणजे ते अर्जुनाला अर्थात सांगितलेलं आहे. पण हे कोण कोणाला सांगताय? तर संजय धृतराष्ट्राला सांगतोय. आणि कोणत्या काय म्हणूया विषयाच्या संदर्भाने सांगतोय? तर कुरुक्षेत्रात घडलेल्या गोष्टींचा इतिहास. आठवा पहिला अध्याय, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवा मामका पांडवाश्चैव किंवा कुरुवत संजय. हा जो प्रश्न विचारला, काय करतात आहेत मामकः पांडवा, कोणाला त्यांनी आपलं म्हटलंय? मामकः. तिथे कौरवांचा उल्लेख नाही आहे, मामकः म्हटलंय. आणि पांडवाश्चैव, माझे आणि पांडव. हे पांडव माझे नाहीत. असो, तो आत्ता विषय नाही. मुद्दा असा की हा संदर्भ सुरू आहे पहिल्या अध्यायापासून. हा इतिहास संजय धृतराष्ट्राला सांगतो आहे. आणि तीच गोष्ट पुढे ऐका असे ज्ञानदेव म्हणाले. इति श्री ज्ञानदेव विरचितायाम भावार्थ दीपिकायाम श्री शंकर यथार्थी कृते ज्ञानेश्वरी भावदर्शने अष्टमोध्याय. 28 श्लोक असलेला हा अध्याय आणि 271 ओव्या असलेला हा 8वा अध्याय भगवद्गीतेतला, त्याचा अभ्यास आज आपला पूर्ण झालेला आहे. आणि आपली वेळही बरोबर 7:30 वाजलेले आहेत.
त्यामुळे आजचा हा अभ्यासातलं हे चिंतन सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू आणि थांबूया. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.